करण भाऊ जर हा व्हिडिओ बघत असेल तर करण भाऊ एक लाईक कर व्हिडिओला आपल्या. बघतो करण भाऊ, रोज व्हिडिओ बघतो माझ्या, एवढा माहिती. आज करण भाऊचं नाव मालगाडी आहे मित्रांनो, चालली आहे माझ्या मागून, बघू शकता तुम्ही. बघा लास्ट डबा गेला आहे पाठीमागे, त्याच्यामध्ये माणूस असते बसलेले, दिसत नाही कोणी जाता. नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी डिझेल टाकले गाडीत आणि कालच्या ब्लॉगमध्ये सांगितले आपल्याला तळेगावला जायचे. तर तळेगावचा माल लोडिंग केला आहे गाडीमध्ये. आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनल लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तळेगावचा माल भरला आहे गाडीत, बघू शकता तुम्ही. गाडीत डिझेल टाकले आत्ताच आणि गाडीमध्ये माल वगैरे भरला आहे. पुढे पण 2-3 डबे टाकलेत त्यांनी, काय आहेत कशाचे आहेत, कंपनीमध्ये द्यायला सांगितलेत. तर आपण निघलो आहे लोकेशनवर. तर आपल्या इथून आहे, आपल्याला जायचं इथून 50-55 किलोमीटर जायचं आहे बहुतेक. आता आपण नवले ब्रिजला पोहोचतोय. आजच्या दिवसाची चांगली मस्तपैकी सुरुवात केली. तर आता आलोय वडगाव ब्रिजवर, बघू शकता तुम्ही. जाम लागलाय, पुढे वारजे पुलाचं काम चालू आहे. चाललोय हळूहळू पुढे जाम मध्ये फसलोय. आपल्या या वारजे पुलाचं काम चालू आहे, अजून काम कम्प्लीट नाही झाले. त्यामुळे इथं नवलेहून वारजेला यायला 1 तास लागतो. सकाळची गर्दी असते, लोकांचं ऑफिस, कुणाचं काम, जॉब, सगळे माणसं एकदाच निघतात. आणि तो आपण नवलेहून जिथून चढतो ना वडगाव ब्रिजवर, तो रस्ता आहे छोटा, त्यामुळं जाम लागतो. आणि इथं पुढं वारजे पुलाचं पण काम चालू आहे, ते काम पण नाही कम्प्लीट झालं अजून, त्यामुळं पण जाम राहतो. आहे 2 किलोमीटर 3 किलोमीटरचा रस्ता आहे, पण 1 तास लागतो. तर आपण जाममधून निघल्यावर बोलूया मस्तपैकी निवांत. गाडी चालवतो, गाडी काढतो जामच्या बाहेर. मग कंटिन्यू ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आलोय आत्ता नाशिक फाट्यावर. तर आपल्याला हे 3 ड्रम आहेत केमिकलचे, म्हणजे शाई आहेत त्याच्यामध्ये, प्रिंटिंगची शाई आहे त्याच्यामध्ये. ते आपल्याला सोमॅटल्या फाट्याला खाली करायचे. लोकेशन भेटलंय कस्टमरकडून. आता इथे चहा वगैरे पिऊन घेतो. 30 किलोमीटर आलोय मी, 30 नाही 25 किलोमीटर आलोय वाटते. 30 किलोमीटर नाही हा नाशिक फाटा माझ्या घरापासून. आता इथे चहा वगैरे पिऊन घेतो, गाडी वगैरे चेक करतो, मागून रस्सी वगैरे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तुमच्या भावाला सपोर्ट करा. आज हरिभाऊ नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ बनवायला अवघड होते थोडं. गाडी पण चालवावं लागते, ट्रॅफिक पण खूप आहे. गाडीचा खाली लावली गाडी इथं, तिथं चहा आता. वगैरे झालाय पिऊन, रस्सी वगैरे केली आहे चेक. ही काय आत्ता टाईटच बांधली होती, काय लूज वगैरे झाली नाही. बसतोय गाडीमध्ये. आपल्याला जायचं आहे अजून लांब. तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आज हरिभाऊ नाही आहे. तर आपण चाललोय आता टोल नाक्याकडे. इथून टोल नाका आहे, 5 किलोमीटर असेल टोल नाका. चाललोय हळूहळू. हा जुना मुंबई एक्सप्रेस हायवे आहे हा, आणि तो तिकडचा नवीन एक्सप्रेस हायवे आहे. आता इथनं तळेगाव लागेल 2 किलोमीटर अंतरावर, बघू शकता तुम्ही. लोणावळा, एकविराई हाच रोड जातो, जुना मुंबई हायवे आहे. हळूहळू चाललोय. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता कमेंट करून सांगा मित्रांनो. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. बागा आहेत, बघू शकता तुम्ही मस्त पैकी. सगळ्या फुलाच्या बागा आहेत. गावामध्ये आलोय मस्तपैकी. छोटंसं गाव आहे तळेगाव. कंस्ट्रक्शन पण चालू आहे. इकडे खडी मशीन आहे, बघू शकता.
मोकळं मोकळं वातावरण आहे, असं वाटतंय गावाला चालू आहे काय की मी. गाडी तिसऱ्या ते चौथ्यात टाकतो. त्या लोकेशनवर आलोय, ते 3 केमिकलचे डबे द्यायचे तिथं. त्यांना कॉल करतो आणि इथं बोलवतो, गाडी आली म्हणून सांगतो. कंटिन्यू ब्लॉग म्हणून माझ्याकडे एकच मोबाईल आहे, व्हिडिओ शूट करायला कॉल पण याच मोबाईलवरून करावं लागतं, त्यामुळे काय व्हिडिओमध्ये येऊ शकणार नाही. त्यांना कॉल करून बोलवले, दादा यायला लागले आता डबे घ्यायला. परत आपल्याला 10 किलोमीटर परत जायचे तळेगाव टोलपाशी, तिथून 10 किलोमीटर आपली कंपनी आहे. मस्त वातावरण आहे, बघू शकता इथं अंजीर, कुठले रेड ॲपल, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, वेगवेगळे फ्रूट आहेत तिथं. मित्रांनो आता आलोय मी त्या कंपनीमध्ये. या कंपनीमध्ये आपल्याला द्यायचे 3 केमिकलचे डबे आणि इथून निघायचे आपल्याला आपल्या कंपनीमध्ये. तर ते दादा यायला लागलेत. दररोजच लागला मला डोक्याला नाही, खांद्याला लागला. केमिकलचे डबे वगैरे दिलेत कंपनीमध्ये. आता चाललोय मी इथून आपल्या कंपनीमध्ये. कॅमेरा पकडायला लई प्रॉब्लेम होते, बॉटल एका हातामध्ये. चला दीपक भाऊ, गाडी चालू करतो. इथं मोठमोठे कंटेनर आहेत, मस्तपैकी बाग आहेत फुलांच्या, वेगवेगळे फुलं आहेत. येऊया कधी फ्री टाइम भेटला तर, टाइमच भेटत नाही. गाडी केली चालू. आणि भावा आईच्या मध्यातच कंटेनर मध्यातच लावले भावानी, बघू शकता तुम्ही. आलोय आता कंपनीमध्ये. इथून 100 मीटरवर लेफ्ट घेऊन कंपनीमध्ये जायचंय. इथं गाडी खाली करून पटकन जायचं आपल्याला घरी. गाडी चालवते, बघू शकता तुम्ही. इथं आलंय आपली कंपनीचं लेफ्ट. इथं लेफ्ट इंडिकेटर टाकले. त्या कंपनीमध्ये यायचं होतं आपल्याला. तो ट्रेनचा जो व्हिडिओ आहे ना, तो इथं शूट केलाय मी. पाठीमागं ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅक आहे, पुणे मुंबई, लोणावळा, खापोली, मुंबई, पनवेल, नवी मुंबई, वडाला. आलोय कंपनीमध्ये, पटकन गाडी खाली करतो. या कंपनीमध्ये गाडी होती खाली लवकर, फक्त गाड्याच लय असतात वेटिंगला खाली व्हायला, त्यामुळे गाडी लवकर खाली होती की नाही काय माहिती. आता आणि काय स्पीड लिमिट आहे 20ची. इथं मोठी कंपनी ना, त्यामुळं. चला गाडी खाली करताना भेटूया. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. आणि चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तुमच्या भावाला सपोर्ट करा. आपल्या चॅनलवर जरा सबस्क्रायबर वाढवा मित्रांनो. मला जर असे डेली ब्लॉग पाहिजे असेल बघायला, तुमचा भाऊ रोज एक डेली ब्लॉग सोडत कमेंट करून सांगा. आणि आपला ब्लॉग 8, 8:30, 9च्या दरम्यान सोडत असतो मी. तर ज्या दिवशी ब्लॉग नाही येणार त्या दिवशी थोडं समजून घ्या, कामात असेल मी. स्पीड ब्रेकर आहे तिथं, गाडी आपल्याला दनादन. करण भाऊ गेलाय परीक्षेला. आता करण भाऊ येईल काही दिवसांनी. परीक्षा झाल्यावर 12वीचे पेपर आहेत करण भाऊचे, चालू झालेत पेपर आता. आले करण भाऊ, जर हा व्हिडिओ बघत असेल तर करण भाऊ एक लाईक कर व्हिडिओला आपल्या. बघतो करण भाऊ, रोज व्हिडिओ बघतो माझ्या, मला माहिती. आज करण भाऊचं नाव टाकले व्हिडिओमध्ये. करण भाऊ लवकर या, व्हिडिओ बघत असेल तर. अवघड व्हायला लागली एकट्याला व्हिडिओ बनवायला. वगैरे दिले काकांपाशी, वॉचमॅनपाशी. ही गाडी खाली होती आईच्याची 21-19. ही खाली झाल्यानंतर माझी गाडी लावणार आहे मी खाली व्हायला.
इथे गाडी लावली बघू शकता. तर तोपर्यंत गाडीत बसतो, व्हिडिओ वगैरे एडिट करत बसतो निवांत, वेळ भेटलाय तर. आता तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. तुमचा दीपक भाऊ असेच लांब लांबचे टूर बघायला भेटतील तुम्हाला माझ्या चॅनलवर. दीपक जोगदंड म्हणून यूट्यूबला सर्च केलं तरी माझं चॅनल येईल. तर झाली आहेत ती, थोडीच राहिली आहेत. त्याच्यातमध्ये ऑइलचे डबे आहेत, 50 लिटरचे डबे आहेत ऑइलचे. ते गाडी खाली व्हायला लागली. MH06 मुंबईचीच गाडी आहे ती, मुंबईहून चाली वाटते, काय माहिती MH06 कुठली पासिंग. MH05 कल्याणची आहे, कल्याण डोंबिवलीची. MH06 कुठली कमेंट करून सांगा तुम्ही. तर ही गाडी इथं खाली होती. ही गाडी आईच्या गाडी खाली झाल्यानंतर आपली गाडी इथं खाली व्हायला लावायची आहे. तर आता इथून रेल्वे वगैरे जाती पाठीमागून. त्या मागच्या ब्लॉगमध्ये थंबनेलला टाकला होता बघा हा व्हिडिओ. तर इथंच रेल्वे ट्रॅक आहे पाठीमागं माझ्या, मुंबई पुणे रेल्वे ट्रॅक आहे. कमेंट करा तुम्हाला कशाची कमेंट करता तुम्ही मला. हा, कुठल्या लोकेशनवर व्हिडिओ पाहिजे तुम्हाला त्या लोकेशनची कमेंट करा. मी प्रयत्न करेल त्या लोकेशनवर जाऊन व्हिडिओ बनवायचे. तर आपल्या नवीन आयचर गाडीचे व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला, नवीन नवीन टूर भेटतील बघायला, लांब लांबचे ब्लॉग भेटतील बघायला आपल्या चॅनलवर. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि दीपक भाऊला तुमच्या सपोर्ट करा. आणि चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेल्वे बघू शकता माझ्या पाठीमागच यायला लागली हळूहळू. मालगाडी आहे वाटतं, काहीतरी गाडी लावली माझी पाठीमागच. ती गाडी खाली होती म्हणलं तुम्हाला. इथं पाठीमागच रेल्वे ट्रॅक आहे, बघू शकता रेल्वे ट्रॅक. येईल लय स्लो यायला लागली, दाखवतो तुम्हाला. आली आहे गाडी बघू शकता. मालगाडी आहे, मालगाडी. मालगाडी आहे मित्रांनो, चालली आहे माझ्या मागून बघू शकता तुम्ही. बघा लास्ट डबा गेलाय पाठीमागे. त्याच्यामध्ये माणूस असते बसलेले, दिसत नाही कोणी जाता. आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथंच संपवतोय. तर भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आईच्या गाडीचा फुल रिव्ह्यू भेटेल. कशी आहे गाडी, काय नाही, एक नाही एक कोपरा दाखवणार आहे गाडीचा. तर टाईम भेटला नाही आता गाडीचा रिव्ह्यू द्यायला. तर आता इथं गाडी होईल एका तासामध्ये खाली. आता इथून घरी गेल्यानंतर आईच्या गाडीचा व्हिडिओ शूट करणार आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ. तर आईच्या गाडीचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्याला मला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि सपोर्ट करा भावांनो. कारण की आपलं नवीन यूट्यूबचं चॅनल आहे, सबस्क्रायबर खूप कमी आहेत. सपोर्ट करा, तुमचा सपोर्ट पाहिजे सगळ्यांचा, बस बाकी काही नको. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील माझ्या यूट्यूब चॅनलवर. लांब लांबचे टूर आता आईच्या गाडीचे येणार आहेत. मस्तपैकी नवीन नवीन ब्लॉग, नवीन नवीन लोकेशनवर दाखवणार आहे तुम्हाला. सपोर्ट करा, कमेंट करा, कुठल्या लोकेशनवर तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील ते पण सांगा मला. तर भेटूया आपण एका नवीन लोकेशनवर, नवीन टूरच्या सोबत. तर आईच्या गाडीचा व्हिडिओ बघा, तुम्हाला उद्या संध्याकाळी 8 वाजता आईच्या गाडीचा व्हिडिओ बघायला भेटेल.